आपला बऱ्याच दिवसापासून गिव्हवे ठेवायचा प्लॅन चालू होता, तर शेवटी तो दिवस आलाच। आज सकाळी झोपेतून उठलो आणि चाकू घेऊन मी वांगे कापायला निघालोच होतो, तर यांचा अजून ब्रशच चालू होता। मग तिथून मी आलो शाळेवर, कारण आज आपल्या गावात लग्न होतं, त्याच्यासाठी मी आलो वांगे कापायला। हे काका कुकू लावत होते, पण शकील भाऊला सोडून इथं कोणीच अंघोळ करून आलो नव्हतं। आणि हा सुजित भाऊचं पण फिक्स झालं राव, आणि लवकरच भाऊची पण पंगत आपल्याला खायला भेटल। मग तिथून मी घरी आलो आणि 5 मिनिटात तर तयारी करून रेडी झालो राव, कारण आपल्याला क्लासला जायचं होतं। मग तिथून डायरेक्ट आम्ही आलो क्लासमध्ये। आल्याबरोबर तर पहिली फोन चार्जिंगला लावून दिला राव, कारण कालपासून आपल्या गावात लाईट नव्हती। मग आपली क्लास झाल्यावर मोबाईल चार्जिंग वरून काढून घेतला आणि तिथून आम्ही आलो डायरेक्ट शिवांग स्पोर्टवर, कारण आजचा गिव्हे हा शिवांग स्पोर्टचे मालक पवन भाऊ कडून होणार होता। या गिव्हे मध्ये काय काय गिफ्ट भेटणार हे तुम्हाला तर नंतरच कळेल, पण तुम्हाला जर गिफ्ट पाहिजे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला या दोन्ही आयडीला फॉलो करावं लागतील। आणि हा, ज्याने पण या दोन्ही आयडीला फॉलो केलं असेल आपण त्याच्यातूनच विनर काढणार आहोत। त्याच्यासाठी फटकन या दोन्ही आयडीला फॉलो करून टाका। मग तिथून आम्ही आलो पेट्रोल पंपावर। पेट्रोल भरून आम्ही घरीच जात होतो, तर रस्त्यानं आपली मित्रमंडळी भेटली। मग आपल्या गाडीवरून कन्हैयाला त्यांच्या गाडीवर बसून दिलं, आणि आम्ही घरीच जात होतो तर खडकीवाल्यांनी रस्ता जाम केला होता राव, आणि समोर ही आपली आतंकवादीची गँग भेटली राव। मग त्यांना सगळ्यांना आपल्या घरी घेऊन आलो। मग त्यांना पाणी वगैरे दिलं आणि मी आलो समोर, कारण आपला नळकुंडचा मित्र जितूला आपली गाडी लागत होती। मग त्याला गाडी दिली आणि मी आलो डीजे जवळ। तर अभिभाऊचा डान्स चालू होता राव। अभिभाऊचा डान्स हा डायरेक्ट खतरनाकच असतो राव। मग हा छोटू म्हणे की व्हिडिओ मध्ये मला पण घे म्हणे। तेवढ्यातच पबजी किंगची एंट्री झाली राव। मग तिथून आम्ही आलो मंडपात जेवण करायला। मग आपल्या सगळ्या मित्रमंडळीला वाढून दिलं आणि मी पण बसलो राव। जेवण झाल्यावर मी घरी आलो आणि कपडे चेंज करून खडकीच्या वराडमध्ये मिक्स झालो। नाचणार नाही म्हणून सांगितलं आणि बम नाचून घेतला राव। कॅमेरामॅन सचिन भाऊचं मित्राचं लग्न होतं, तरी पण व्हिडिओ तोच काढत होता। हा भाऊ तर डायरेक्ट गाडीवर चढून नाचत होता राव। मग मी मंडपातच आलो तर ही आपली मित्रमंडळी भेटली। आपण सगळ्यांना व्हिडिओ मध्ये घेत असतो। मग पहिले काकाश्री जवळ जाऊन आयर करून टाकलं राव। तेवढ्यातच आपला मावस भाऊ ऋषभची एंट्री झाली। मग एकदा बाहेर आल्यावर आज जायचं म्हणल्यावर इम्पॉसिबल। मग बाहेरूनच लग्नाचा आनंद घेतला राव। लग्न लागून झाल्यावर ऋषभला जेवायला बसून दिलं आणि मी वाढायला लागलो। खडकीतील सगळी मित्रमंडळी जेवायला बसली होती। जेवण झाल्यावर त्यांना बाय बोलून चला मग मित्रांनो, या पार्ट मध्ये एवढंच। पुढचा पार्ट बघण्यासाठी फटकन फॉलो करून घ्या। तर भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये।